नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N51 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. मी पाणी पुरवठा समितीचा अध्यक्ष, दप्तराची जबाबदारी माझी नाहीच. कोरोची जलस्वराज्य योजनेवरून रमेश पाटलांचा ग्रामपंचायतीला रोखठोक सवाल. चेंडू सामाजिक लेखापरीक्षण समितीच्या कोर्टात. कोरोचीतील जलस्वराज्य पाणीपुरवठा योजनेवरून गेल्या काही दिवसापासून गावात आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झडत असून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले असून या पार्श्वभूमीवर गहाळ दप्तर जमा करण्याबाबत ग्रामपंचायतींनी काढलेल्या नोटिसावर पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका अत्यंत आक्रमकपणे मांडली. मी पाणीपुरवठा समितीचा अध्यक्ष म्हणून लोकांची सेवा प्रामाणिकपणे केली आहे, मात्र योजनेचे दप्तर सांभाळण्याची तांत्रिक किंवा कायदेशीर जबाबदारी माझी नसताना ग्रामपंचायतीने हे दप्तर माझ्याकडे मागितलेच कसे, असा रोखठोक आणि कायदेशीर सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना रमेश पाटील यांनी ग्रामपंचायत प्रशासनाने त्यांच्यावर केलेल्या दाव्यामधील तांत्रिक आणि कायदेशीर त्रुटीवर बोट ठेवले. कोणत्याही शासकीय योजनेत कामाची आणि जबाबदाऱ्याची स्पष्ट विभागणी केलेली असते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. नियम आणि पद्धतीनुसार योजनेचे दप्तर सुरक्षित ठेवण्याची मुख्य जबाबदारी माझी नसून ते सामाजिक लेखापरीक्षण समितीची अध्यक्षांची आणि हेड क्लर्कची असते. या सामाजिक लेखा समितीचे अध्यक्ष अभिनंदन पाटील होते व हेड क्लर्क यांची होती. त्यामुळे दप्तराच्या सुरक्षिततेची आणि देखभालीची सर्वस्वी कायदेशीर जबाबदारी त्यांची व त्यांच्या समितीचीच आहे, असा दावा पाटील यांनी केला. आपली कोणतीही तांत्रिक किंवा कायदेशीर जबाबदारी नसतानाही ग्रामपंचायतीने केवळ आपल्याला लक्ष करण्यासाठी हे दप्तर मागितल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामपंचायत प्रशासन मूळ नियमांकडे हेतू परस्पर दुर्लक्ष करत असून निव्वळ राजकीय हेतूने किंवा अज्ञानातून आपल्याला नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा सुप्त आरोपही त्यांनी यावेळी केला. रमेश पाटील यांनी आपण अध्यक्ष असताना केलेल्या विकास कामांचा आणि लोकाभिमुख कार्याचा पाढा वाचला. ते म्हणाले, माझे काम कागदपत्रामध्ये अडकून पडण्याचे नव्हते, तर प्रत्यक्ष जमिनीवर उतरून लोकांची तहान भागवण्याचे होते. गावात पाणी कुठे गेले, कुठे नाही, लोकांना ते वेळेत मिळते की नाही हे पाहणे आणि नागरिकांचा फोन येताच प्रत्यक्ष जागेवर धावून जाऊन समस्येचे निवारण करणे ही माझी नैतिक जबाबदारी होती आणि ती मी चोख पार पाडली आहे आणि गावाला एक दिवस आड पाणी दिले आहे. रमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून चेंडू थेट सामाजिक लेखा परीक्षण समितीचे अध्यक्ष अभिनंदन पाटील व हेड क्लार्क आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या कोर्टात टोलवला आहे. रमेश पाटील यांनी घेतलेल्या रोखठोक भूमिकेनंतर आता ग्रामपंचायत प्रशासन किंवा अभिनंदन पाटील यावर काय उत्तर देतात याकडे संपूर्ण कोरोची गावचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज.